नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची. आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिवसभरात काय मोठ्या महत्त्वाच्या विशेष घडामोडी घडणार आहे सर्व काही जाणून घ्यायचं आहे. पहिली बातमी या संदर्भात लाडकी बहिणींची. कारण लाडकी बहीण योजनेमुळे आणखी एका योजनेला याचा फटका बसला. ती योजना नेमकी कोणती, कुणाला फटका बसला ते आपल्याला पाहायचंय आज काय विशेषमध्ये. दुसरी बातमी ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण ही बातमी मुंबईमधल्या हवामानासंदर्भातली आहे. मुंबईमध्ये वातावरण बदल दिसतोय, पुन्हा थंडी पडली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. तिसरी बातमी थेट कुंभमेळ्यातून असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आज माघी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्याला आज काय विशेषमध्ये खरं तर जाणून घ्यायच्या आहेत. तर या तीनही महत्त्वाच्या बातम्यांचा तर आढावा आपण सविस्तर घेणार आहोत. मात्र आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी, जीबी सिंड्रोममुळे मुंबईमध्ये पहिला मृत्यू झालेला आहे. बातमी टेन्शन वाढवणारी आहे. नायर हॉस्पिटलमधल्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. 53 वर्षाच्या रुग्णाचा यावेळेस मुंबईमध्ये मृत्यू झाला. राज्यात जीबीएसमुळे आतापर्यंत तब्बल 8 मृत्यू झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. पुण्यात ससूर हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे. पुण्याच्या नांदेड गावामध्ये 60 वर्षीय महिलेचा सुद्धा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जीबीएस या सिंड्रोमने एकंदरीत हे थैमान घातलं असल्याचं आपण म्हणू शकतो. पुण्याच्या धायरीतल्या 60 वर्षाच्या नागरिकाचा पुन्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पुण्यातील कर्वेनगरमध्ये 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर जीबीएस या सिंड्रोमने आता हातपाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. पुढे आता वेगवान बातम्यांचा आढावा. पुण्यात जीबीएसच्या 5 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे आणि आता एकूण रुग्णांची संख्या 197 वर गेली आहे. आतापर्यंत 104 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे. तर सध्या तरी 50 रुग्ण आयसीयू मध्ये आहे, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. आतापर्यंत 7 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालाय. पुणेकरांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके बसताय. शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 36.7 तर तळेगाव या ठिकाणी सर्वात जास्त 37 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आठवडाभर आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल. 2 पोलीस व्हॅन, 5 अधिकारी, 20 कर्मचारी तैनात करण्यात आले. जरांगे पाटीलची गाडी वापरता ती वाळू माफियांची आहे असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचा खळबळजनक दावा देखील हाकेंनी केला. या वाळू माफियांचा आका नेमका कोण, त्याचा शोध आधी घेतला पाहिजे अशी मागणी हाकेंनी केली. युट्यूबर रणवीर अलाहाबादी याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंडियाज गॉट टॅलेंट शो विरोधात गुन्हा दाखल झालाय. शोमध्ये उपस्थित 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या वादानंतर इंडियाज गॉट टॅलेंट शोचे युट्यूबवरील सगळे व्हिडिओ सायबर सेलच्या रडारवर आहे. ते हटवलेही जाऊ शकतात. महाराष्ट्र सायबर सेलनं याबाबत युट्यूबला पत्र लिहिलंय. युट्यूबर अलाहाबादी याच्या वक्तव्याबाबत वकील आशिष राय यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी आता मुंबई पोलीस कमिशनर यांना कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलं. या शोवरती बंदी घाला अशी मागणी या पत्रातून करण्यात आली. बुलढाण्याच्या केसगळती आजाराचा आता खामगाव तालुक्यात शिरकाव झालाय. जयपूर लांडी गावात एक महिला रुग्ण आढळली आहे, त्यामुळे आता ग्रामस्थ भयभीत झालेत. आरोग्य यंत्रणा देखील बारकाईने लक्ष देते. अजूनही केसगळतीचं निदान झालेलं नाही आहे. शेगाव, नांदुरा आणि खामगाव या तालुक्यातल्या 17 गावांमध्ये एकूण 264 रुग्ण असल्याची माहिती आहे.
परळीमधल्या शिरसाळामध्ये 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीत बुलेट गाडी पेटवण्यात आली. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी खरं तर चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे ही धमकी दिली. त्यानंतर वाद घातल्यानंतर 2 गट आपापसात भिडले. या दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली. परस्पर विरोधी गुन्हे या दरम्यान दाखल झाले. जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबेच्या साथीदारांनी येरवडा बाजार परिसरात दुचाकीवरून रॅली काढली, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांची त्याच परिसरामध्ये धिंड काढली. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव शहरात एक भरकटलेलं हरिण शहरात दाखल झालंय. मुख्य रस्त्यावर सुसाट वेगानं हरिण पळत सुटलं, त्यामुळे एकच तारांबळ उडाली. हरणाला पाहण्यासाठी लोकांनी देखील गर्दी केली. पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मूर्ती विसर्जन वादाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश मूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, अशी माहिती आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर गावात अंगावर काटा आणणारी परंपरा पाहायला मिळाली. तर सोपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी गावात निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा आहे. निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं, ही गावकऱ्यांची श्रद्धा आहे. जालन्यातल्या भोकरदन अनवामध्ये माघी उत्सवाची सांगता झाल्या. मागील 4 दिवसांपासून अनवा गावामध्ये सुरू असलेल्या या उत्सवाला अनेक राज्यातून भाविक सहभागी होत आहेत. पुरातन वारकरी शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनवा उत्सवाची 325 वर्षांची ऐतिहासिक अशी परंपरा आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा, ही मागणी पुजारी मंडळानं केलेली आहे. तुळजाभवानीच्या देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आहेत, त्यामुळे आता नव्यानं बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवली जाते. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील पुजारी मंडळानं दिलेला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झालेली आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 2,01,59,221 रुपये इतकं दान भाविकांनी या पेटीत अर्पण केलं. तर काहींनी तर सोने आणि चांदीचे दागिने देखील या पेटीमध्ये अर्पण केले. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुलडाण्यातल्या शेगावमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत वर्धा या ठिकाणी या जिल्ह्यातील 150 दिव्यांग बांधवांनी देखील या समाधीचं दर्शन घेतलं. भोयर यांनी आता दिव्यांग बांधवांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी प्रयागराजमध्ये दाखल झाले. अंबानी कुटुंबियांनी त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केलं असल्याचं देखील पाहायला मिळालं. मुझफ्फरपूर स्थानकावर आरपीएफ जीआरपी अलर्ट झालेले आहे. पोलिसांकडून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर विशेष लक्ष ठेवलं जाते. काल मधुबनीमध्ये प्रयागराज महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांच्या ट्रेनवर दगडफेक झाली. यामध्ये एसी कोचच्या काचा फुटल्या, त्यामुळे प्रवासी घाबरले. या घटनेनंतर आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवर आलेले आहे. लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. मात्र याच लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजाला फटका बसलाय. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान थकलंय. निधी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कुठून, हा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान जे आहे ते यावेळेस थकलेला आहे. अनेक शेतकरी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ठिबक ते घेत आहे. मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान हे जमा झालेलं नाहीये.
तर यासोबत आणखी किती योजनांना खरं तर लाडक्या बहीण योजनेचा फटका बसणार आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। आणखी काही राज्यभरातल्या मोठ्या आणि अपडेटेड घडामोडी त्यांचा आढावा वेगवान स्वरूपात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये। उल्हासनगरात खड्ड्यात दुचाकी आदळली, महिला खाली पडली। अपघातात महिलेच्या डोक्याला आणि हाताला इजा झालेली आहे। या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलंय। उल्हासनगरमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी अनेक रस्ते खोदले, मात्र काम झाल्यावर रस्ते पूर्ववत केले जात नसल्यानं दुचाकी स्वारांचे मात्र अपघात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अंबरनाथमध्ये काही नशिबाज तरुणांनी एका तरुणाला मारहाण केली, शिवेगाळ केली, याचा व्हिडिओ व्हायरल झाला। अंबरनाथमधल्या आनंदनगरच्या MIDC मधील मुख्य चौकात मारहाणीचा हा प्रकार घडला। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याचं आपण पाहू शकतो। परिपाठासाठी गैरहजर राहिल्या क्षुल्लक कारणावरून आता शिक्षकांना विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केलेली आहे। तर उरण तालुक्यात ही घटना घडलेली आहे। शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कानाखाली याशिवाय पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत मारलंय। या प्रकरणी संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थ यांनी शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे। कोल्हापूरमध्ये भरधाव कार थेट मेडिकलमध्ये घुसली आणि या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला। मेडिकलचं नुकसान झालं। संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केली, शिवाय चालकाला यावेळेस बेदम मारहाण केली। चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला। शिरोळ तालुक्यातल्या टाकवडेमध्ये हा अपघात घडलेला आहे। बदलापूरमधल्या कात्रप परिसरातल्या कल्याण कर्जत महामार्गावरती रिक्षावाल्याच्या चुकीमुळे एका ट्रकने डंपरला पाठीमागून धडक दिली आहे। या अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालेलं नाही आहे। या अपघातात ट्रकचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातल्या मुळशीमध्ये रस्त्याशेजारी थांबलेल्या आयशर ट्रकवर चालू वीजवाहक तार पडली। ट्रकने पेट घेतला। घटना घडली तेव्हा गाडीत कुणीच नव्हतं। चालकाचा थोडक्यात जीव वाचला। कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी सावधानता दाखवली, आग विझवली। ट्रकचं मात्र यात मोठं नुकसान झालं। मुंबईच्या ओशिवऱ्यामध्ये लागलेल्या आगीवर अखेर 1.5 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं। ओशिवऱ्यातल्या फर्निचर मार्केटला सकाळी 11:30च्या सुमारास भीषण आग लागली आहे। 10 ते 15 सिलेंडरचा स्फोट यावेळेस झालेला आहे, तर जवळपास 25 दुकानं भस्मसात झाली आहे। आगीत लाखो रुपयांचं फर्निचरही जळून खाक झालेलं आहे। परळीच्या बेडीडी चाळीत स्लॅब कोसळला। बेडीडी चाळ क्रमांक 80चा 3ऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला। स्लॅबचा भाग दुकानावर कोसळल्यानं एक महिला किरकोळ जखमी झाली। स्लॅब कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आंतरजातीय विवाह मान्य नसल्यानं सासऱ्याने जावयाचं अपहरण करत मारहाण केली। सासऱ्याने साथीदारांच्या मदतीने जावयाचं अपहरण केलं। मिरजमध्ये एका खोलीमध्ये कोंडलं आणि त्याला बेदम मारहाण केली। जावई विशाल अडसूळ गंभीर जखमी झाला। कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकानं फ्लॅटचा दरवाजा फोडून जावयाची सुखरूप सुटका केली। तिकडे पुण्यात 8 ते 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी फोडली आहे। दुकानांचं शटर उचकटून चोरट्यांनी रोकड लंपास केली आहे। चोर सीसीटीव्हीत कैद झालाय। पोलीस आता सध्या चोरांचा शोध घेताना दिसताय। जालन्यात पोलिसांनी 9 लाखांचा तब्बल 29 किलो गांजा जप्त केला। जालन्यातल्या महाकाळा गावामध्ये गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकलाय। 29 किलो गांजा आढळलाय, तो जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी अधिकचा तपास सध्या पोलीस करताना दिसतायत। रस्त्यावरून धिंड काढत नागपूर पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपीचा चांगलाच माज उतरवलाय। आरोपी रोशन शेखने कारागृहातून सुटून लग्नाचं आमिष दाखवलं, एका तरुणीवर बलात्कार केला। बलात्काराचं अपहरण, खंडणीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। नवी मुंबईमधल्या खारघर इथे डोक्यात हेल्मेट घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या झालेली आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली आहे। शिवकुमार शर्मा याला मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी रेहान शेखला अटक करण्यात आली आहे। त्याला आज कोर्टात हजर केलं। कोर्टाने रेहान शेखला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली।
शिरूरच्या सरसवाडी या परिसरात चोरट्यांनी एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकला. गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम फोडून 16 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र भर वस्तीमध्ये चोरट्यांनी एटीएमवरती दरोडा टाकला, त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित झालेलं आहे. सोलापूरमध्ये घरात कार्यक्रम असल्याचा फायदा घेत सगळे पाहुणे घरी आले. सख्खा चुलत भावाने भावाच्या घरात चोरी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 5 लाखांहून जास्त दागिने जप्त केले आहेत. छत्तीसगडच्या अरणपूर पोलीस स्टेशन जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट झालाय. 2 जवान जखमी झाले. पोलीस आणि सीआरपीएफ यांनी नक्षलविरोधी सर्चिंग ऑपरेशन सुरू केलं. सर्चिंग ऑपरेशन करताना आता जंगलात पेरून ठेवलेल्या आयईडीवरती एका जवानांचा पाय पडला आणि स्फोट झाला. आणि आता राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसे संदर्भात मोठं विधान केलंय. मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येतो, भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो, हे मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलं. मुळात 2 ठाकरेंनी एकत्र यावं, कारण भाजप सातत्यानं प्रयत्न करते की एक ठाकरे दुसऱ्या वेळी मी एकत्रच काम करतो. तेजस पण करतो. ते शिवाजी पार्क मधले जे ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल आमचं ऑफिस आहे तिथे. बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही. रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. तर आता आदित्य ठाकरे यांचं हे जे विधान आहे ते अतिशय बोलकं ठरलेलं आहे. कारण राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कधी बघायला मिळणार का हा सवाल असतानाच त्यांचं हे विधान आहे. मात्र 2017ला आम्ही प्रस्ताव दिला होता असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. ठाकरे गटाला कुठलाच प्रस्ताव नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा प्रश्नही नाही असं संदीप देशपांडे यांनी यावेळेस सांगितलं. एकंदरीत आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलं त्याचं खंडन यावेळेस मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलंय. मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना आम्ही 2017ला प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला त्यांनी तो नाकारला. त्याच्यानंतर आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा नाही. तर त्यामुळे आता खरंच प्रस्ताव दिलाय का, किंवा संदीप देशपांडेंनी जसं सांगितलं तसं 2017 नंतर कुठला संबंध नाहीये का, की आगामी काळामध्ये नेमकं काय घडणार हे सर्व प्रश्नच आहे ज्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही आहे. पुढे देखील एक मोठी बातमी राजकीय विश्वात. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं. धनंजय मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होतीये, त्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी ही नेमकी कुणाची आहे? शिवसेना नेत्यानं हा सवाल उपस्थित केलेला आहे आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवता आलं असतं. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून सरकारची होत असलेली बदनामी याबाबत शिवसेनेला चिंता असल्याचंही कळतं. अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण पाहतोय यावेळेस आता शिंदे सेनेतले काही नेते, काही मंत्री प्रचंड नाराज असल्याचं कळतंय आणि तेही मुंडेंवरून. बदनामी होतीये का, काय घडतंय? सेजल, मागच्या काही काळापासून धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या पद्धतीने आरोप होत आहेत
ते बघता सरकारवरती एक प्रकारे टीका होते. सरकारवरतीच टीका होत असल्यानं सरकारचा घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते देखील नाराज झाल्याचं बघायला मिळतं आणि त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंवरती एक असेल असे वारंवार आरोप होतात. सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे जे जवळचे आहेत वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं होतं. अर्थात धनंजय मुंडेंचा थेट संबंध नाही किंवा त्यांचे तसे पुरावे समोर आलेले नव्हते. मात्र या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असता आणि चौकशी होईपर्यंत ते साईडला राहिले असते तर चाललं असतं, अशा पद्धतीची एक भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सोबतच इतर महत्त्वाचे मुद्दे, कृषी घोटाळ्यातील आरोप असेल किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरती धनंजय मुंडे यांच्यावरती टीका होत होती, त्यांच्यावरती आरोप केले जात होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणांची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवायला पाहिजे. पण त्याची जबाबदारी नेमकं कोणाची? मुख्यमंत्री सांगतात ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची, आणि अजित पवारांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचं स्पष्टपणे हे म्हणणं आहे की या प्रकरणी धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवता आलं असतं आणि बाजूला ठेवल्याच्या नंतर सगळी चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्यांना सरकारमध्ये घेता आलं असतं. त्यामुळे अद्यापपर्यंत या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा कुठलाही निर्णय न झाल्यानं शिवसेनेचे नेते एकंदरीत मुंडेंवर कारवाई व्हावी अशी मागणी शिंदे गटाकडून खास करून काही नेत्यांकडून केली जाते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी.